सत्तेतही राहायचंय आणि अस्तित्वही टिकवून ठेवायचंय अशा एका विचित्र पेचात दोन्ही पवार दोन्ही राष्ट्रवादी सापडल्यात. हा पेच सुटतही नाहीत. तोच आता नैतिक पेच निर्माण झालाय. नैतिकतेचं हे गणित सत्तेनं सुटेलच असं नाही, किंवा सत्तेमुळेच हे नैतिक पेच निर्माण होतात. पुण्यातच बघा ना, दोन्ही पवार एकत्र आले की ताकद वाढते, सत्ता मिळू शकते असं वाटत असतानाच विश्वासू, निष्ठावंत, खंदे समर्थक असणारे प्रशांत जगताप यांनी नैतिक आणि वैचारिक भूमिका घेत शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय. पण यातून दोन्ही पवार आणि विशेषतः शरद पवार यांना मोठ्या पेचात टाकलंय. जगतापांचं राजीनामा पत्र साधं, सरळ आणि तितकंच बोलकं आहे. काय आहे या पत्रात? जगतापांच्या राजीनाम्याचा काय अर्थ आहे? यामुळं पवारांना कशी अडचण होणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत आणि तुम्ही पाहताय TOD मराठी. जवळपास 2.5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. तेव्हापासून किंवा 2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन पहाटे गुपचूप शपथ घेतली. तेव्हापासूनच दोन्ही पवार एक असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या गोष्टीची आता निव्वळ घोषणाच बाकी आहे. पण पवारांच्या याच घरोब्याला पुण्यातूनच विरोध झालाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि पुण्याचे महापौर राहिलेल्या प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय. या राजीनाम्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपण प्रशांत जगताप कोण आहेत हे जाणून घेऊयात. प्रशांत जगताप हे शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जात होते. 2012 मध्ये पुणे महापालिकेचं महापौरपद भूषवल्यापासून त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या हडपसर मतदारसंघातून त्यांनी अजित पवार गटाच्या चेतन तुपेंना कडवी झुंज दिली होती. मात्र 7 ते 8 हजारांच्या मतांच्या फरकानं त्यांचा निसटता पराभव झाला. भाजपकडून पुण्यात महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड फोडाफोडी सुरू आहे. यातही जगताप हे पवारांसोबतच राहिले. मात्र या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार असल्याची चर्चा सुरू झाली. आधी जगताप यांनी याला तीव्र विरोध केला. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास मी राजीनामा देईल असा इशारा त्यांनी दिला होता. तसं त्यांनी काल 24 डिसेंबरला केलंही. तब्बल 26 वर्ष 6 महिने आणि 14 दिवस प्रशांत जगताप हे शरद पवारांसोबत राहिले. म्हणजे त्यांनी अख्खं राजकारणच पवारांसोबत केलं. जगतापांनी राजीनाम्यात काय म्हटलंय? प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात ते लिहितात, शरदचंद्रजी पवार साहेबांचा पुरोगामी विचार आणि सामान्य कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवून आजपर्यंत पक्षाप्रमाणेच माझीही सामाजिक राजकीय वाटचाल झाली. हीच वाटचाल यापुढेही तशीच ठेवण्यासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. या राजीनाम्याचा अर्थ काय? राजीनाम्यातील जगतापांचं हे वाक्य साधं सरळ आहे, पण ते खोलात जाऊन वाचलं तर पवारांच्या जिव्हारी लागणारही. पवारांचा पुरोगामी विचार, सामाजिक राजकीय वाटचाल तशीच ठेवण्यासाठी आपण राजीनामा देतोय असं जगताप म्हणतात. म्हणजेच पवारांनी पुरोगामी विचारांचं राजकारण सोडलं, पण मला मात्र पुरोगामी राजकारण करायचंच, असा या जगतापांच्या विधानाचा अर्थ निघतो. जगतापांच्या राजीनाम्यामागे स्थानिक राजकारणही कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे जगतापांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळेच जगताप सिंपथी पॉलिटिक्स करत असल्याचे दावेही सोशल मीडियावर केले जात आहेत. हा झाला स्थानिक चर्चेचा विषय. आता आपण जगतापांच्या राजीनाम्यातून होणाऱ्या 3 राजकीय परिणामांची चर्चा करूयात. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तेव्हाही जगताप हे शरद पवारांसोबत ठामपणे राहिले. पुण्यात पवारांपेक्षा अजितदादांची ताकद जास्त आहे हे माहीत असूनही जगतापांनी रिस्क घेतली. पण जेव्हा कार्यकर्त्यांच्या विचारांचा विषय येतो तेव्हा पवार हे कच खातात असा राजकीय संदेश जगतापांच्या राजीनाम्याने जातो. 2. भाजपच्या प्रचंड शक्तीपुढे राष्ट्रवादी काँग्रेस पुढे बाले किल्ल्यात स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत एकत्र येत आहेत. पण जगतापांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार हे वैचारिक राजकारणात बॅकफूटवर गेलेत. यातून पुण्यात सत्ता येईल, पण महाराष्ट्रभर पवारांबद्दल वैचारिक दुरावा निर्माण होऊ शकतो. राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार असलेल्या मतदारांमध्ये जगताप यांच्याबद्दल मोठी सहानुभूती तयार झाली. हीच सहानुभूती जगतापांनी मतामध्ये कन्वर्ट केल्यास पुण्यात दोन्ही पवारांसाठी अडचणीचं ठरू शकतं. पण या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? जगतापांचा निर्णय योग्य आहे का? एवढी रिस्क घेण्याची गरज होती का? दोनही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे का?
आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.